नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, थिऑसॉफिकल सोसायटीचे संस्थापक कोण आहेत? थिऑसॉफिकल सोसायटीचे संस्थापक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक एक मॅडम हेलेना ब्लावस्की हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, जागतिक बँकेची खाजगी शाखा असे कोणाला म्हटले जाते? जागतिक बँकेची खाजगी शाखा असे कोणाला म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक दोन IFC हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, परकीय मदत खालीलपैकी कोणत्या खात्यात गणली जाते? परकीय मदत खालीलपैकी कोणत्या खात्यात गणली जाते? तर ऑप्शन क्रमांक एक भांडवली खाते मध्ये गणले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, सर्व राज्यात ग्रामसभा स्थापन कराव्यात अशी शिफारस कोणत्या समितीने केली? सर्व राज्यात ग्रामसभा स्थापन कराव्यात अशी शिफारस कोणत्या समितीने केली? तर ऑप्शन क्रमांक तीन लखमत जैन समिती यांनी केले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, ग्रामपंचायतीचा दैनंदिन राज्यकारभार डॅश डॅश पाहतात. ग्रामपंचायतीचा दैनंदिन राज्यकारभार डॅश डॅश पाहतात. तर ऑप्शन क्रमांक दोन ग्रामसेवक पाहतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक सहावा, ग्रामपंचायतीला अर्ज कोण मंजूर करू शकतो? ग्रामपंचायतीला अर्ज कोण मंजूर करू शकतो? तर ऑप्शन क्रमांक तीन जिल्हा परिषद हे ग्रामपंचायतचे अर्ज मंजूर करू शकतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक सातवा, राज्यातील नागरिकांना मोफत कॅशलेस विमा संरक्षण देणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? राज्यातील नागरिकांना मोफत कॅशलेस विमा संरक्षण देणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक एक महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक आठवा, खालीलपैकी कोणते भूमीय वारे आहेत? खालीलपैकी कोणते भूमीय वारे आहेत? तर ऑप्शन क्रमांक एक मतलई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक नववा, किनारपट्टीच्या प्रदेशात साधारणतः कोणत्या प्रकारची वने आढळतात? किनारपट्टीच्या प्रदेशात साधारणतः कोणत्या प्रकारची वने आढळतात? तर ऑप्शन क्रमांक तीन कांदळवन दलदल प्रकारची वने आढळतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दहावा, डॅश यांच्या शिफारशीने कृषी मूल्य आयोग अस्तित्वात आले. डॅशच्या शिफारशीने कृषी मूल्य आयोग अस्तित्वात आले. तर ऑप्शन क्रमांक एक अन्नधान्य किंमत समिती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक अकरावा, डॉक्टर सुरेश तेंडुलकर अभ्यास गटाच्या शिफारशीप्रमाणे दारिद्र्य रेषेखालील कुटुंब डॅश डॅश निकषाने ठरवावी. डॉक्टर सुरेश तेंडुलकर अभ्यास गटाच्या शिफारशीप्रमाणे दारिद्र्य रेषेखालील कुटुंब डॅश डॅश या निकषाने ठरवावी. तर ऑप्शन क्रमांक एक उपभोक्त्याचा खर्च नुसार ठरवावी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक बारावा, खालीलपैकी कोणते संयुक्त लोकसेवा आयोगाची स्थापना करू शकते? खालीलपैकी कोण संयुक्त लोकसेवा आयोगाची स्थापना करू शकते? तर ऑप्शन क्रमांक एक भारतीय संसद स्थापना करू शकते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तेरावा, एड्स या रोगास कारणीभूत असणारा घटक कोणता? एड्स या रोगास कारणीभूत असणारा घटक कोणता? तर ऑप्शन क्रमांक दोन विषाणू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौदावा, कोणते कोर्ट देशातील पहिले पेपरलेस कोर्ट बनले आहे? कोणते कोर्ट देशातील पहिले पेपरलेस कोर्ट बनले आहे? तर ऑप्शन क्रमांक तीन केरळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पंधरावा, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या सीमा ही तेलंगणा राज्याच्या सीमेशी कमीत कमी लागून आहे? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या सीमा ही तेलंगणा राज्याच्या सीमेशी कमीत कमी लागून आहे? तर ऑप्शन क्रमांक दोन यवतमाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक सोळावा, नरनाळा किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? नरनाळा किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक एक अकोलामध्ये स्थित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक सतरावा, भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? तर ऑप्शन क्रमांक दोन चिल्का ओरिसा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक अठरावा, माथेरान थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक दोन माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19वा, खालीलपैकी वातावरणाचा सर्वात खालचा स्तर कोणता?
खालीलपैकी वातावरणाचा सर्वात खालचा स्तर कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 तपांबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 महाराष्ट्र पर्यटन महामंडळाची स्थापना कधी झाली? महाराष्ट्र पर्यटन महामंडळाची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1975 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 सागराला भरती हे प्रामुख्याने डॅश डॅश आकर्षणामुळे येते. सागराला भरती हे प्रामुख्याने डॅश डॅश आकर्षणामुळे येते. तर ऑप्शन क्रमांक 3 चंद्राच्या आकर्षणामुळे येते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 पृथ्वीचा सर्वात जवळचा ग्रह कोणता? पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 शुक्र हा पृथ्वीचा सर्वात जवळचा असणारा ग्रह आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कुठे आहे? महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नाशिक या ठिकाणी महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 विदर्भात डॅश डॅश हे लोकनाट्य फार प्रसिद्ध आहे. विदर्भात डॅश डॅश हे लोकनाट्य फार प्रसिद्ध आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 गंगासागर हे लोकनाट्य फार प्रसिद्ध आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मोडक सागर धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? मोडक सागर धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 वैतरणा नदीवर मोडक सागर धरण आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 तापी पांझरा संगम खालीलपैकी कुठे आहे? तापी पांझरा संगम खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मुडावड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 कृष्णा वेना संगम खालीलपैकी कुठे आहे? कृष्णा वेना संगम खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 माहुली या ठिकाणी कृष्णा वेना संगम आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 गोदावरी प्रवरा संगम खालीलपैकी कुठे आहे? गोदावरी प्रवरा संगम खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 टोके हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 सालेर मुल्लेर हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? सालेर मुल्लेर हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नाशिक या जिल्ह्यामध्ये सालेर मुल्लेर हा किल्ला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 दलहस्ती ऊर्जा निर्मिती ऊर्जा केंद्र खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? दलहस्ती ऊर्जा निर्मिती ऊर्जा केंद्र खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 चिनाब नदीवर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्यालय कुठे आहे? सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्यालय हे ओरस या ठिकाणी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 कृष्णा एरणा संगम खालीलपैकी कुठे आहे? कृष्णा एरणा संगम खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ब्रह्मनाळ या ठिकाणी कृष्णा एरळा संगम आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 गोदावरी प्राणहित संगम खालीलपैकी कुठे आहे? गोदावरी प्राणहित संगम खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सिरोंचा या ठिकाणी गोदावरी प्राणहित संगम आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रादेशिक विभाग पर्जन्यछायेच्या प्रदेशात येतो? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रादेशिक विभाग पर्जन्यछायेच्या प्रदेशात येतो? तर ऑप्शन क्रमांक 3 पश्चिम महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 शॉनचे पठार खालीलपैकी कोणत्या देशात आहे? शॉनचे पठार खालीलपैकी कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 म्यानमार या ठिकाणी शॉनचे पठार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 जगाची विभागणी किती खंडात झाली आहे? जगाची विभागणी खालीलपैकी किती खंडात झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 7 खंडामध्ये झालेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 महाराष्ट्रातील जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? महाराष्ट्रातील जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गोदावरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 महाराष्ट्राला सुमारे डॅश डॅश किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभला आहे. महाराष्ट्राला सुमारे डॅश डॅश किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभला आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 720 किलोमीटरचा लांबीचा सागरी किनारा लाभला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 कोणत्या जिल्ह्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याला लागून नाही? कोणत्या जिल्ह्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याला लागून नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 सुकुमा या जिल्ह्याची सीमा सुकुमा ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 कोयना धरणातील जलाशय डॅश डॅश या नावाने ओळखला जातो. कोयना धरणातील जलाशय डॅश डॅश या नावाने ओळखला जातो. तर ऑप्शन क्रमांक 4 शिवसागर या नावाने ओळखला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर कोणते आहे? महाराष्ट्रातील द्वितीय
भारतीय क्रमांकाचे उंच शिखर कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सालेर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सिकंदराबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 कृषी क्षेत्रातील पीतक्रांती म्हणजे कोणत्या उत्पादनातील वाढ होईल? कृषी क्षेत्रातील पीतक्रांती म्हणजे कोणत्या उत्पादनातील वाढ होईल? तर ऑप्शन क्रमांक 3 तेलबिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 सन 2007 मध्ये कोणता देश सार्कचा 8वा सदस्य बनला आहे? सन 2007 मध्ये कोणता देश सार्कचा 8वा सदस्य बनला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अफगाणिस्तान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पहिली स्त्री कादंबरीकार कोण? पहिली स्त्री कादंबरीकार कोण? तर ऑप्शन क्रमांक 4 सखुबाई तांबेकर ही पहिली स्त्री कादंबरीकार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणती आदिवासी जमात दिसून येते? महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणती आदिवासी जमात दिसून येते? तर ऑप्शन क्रमांक 4 माडिया गोंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 औदुंबर हे देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? औदुंबर हे देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सांगली जिल्ह्यामध्ये औदुंबर हे देवस्थान आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 पृथ्वीच्या मध्यातून जाणाऱ्या काल्पनिक रेषांना काय म्हणतात? पृथ्वीच्या मध्यातून जाणाऱ्या काल्पनिक रेषांना काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 विषुववृत्त म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 सरदार सरोवर हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? सरदार सरोवर हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सरदार सरोवर हा प्रकल्प नर्मदा नदीवर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळ मर्यादित यांची स्थापना केव्हा झाली? महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण मंडळ मर्यादित यांची स्थापना केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 1974 या वर्षी स्थापन झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 हडप्पा व मोहनजोदडो ही प्राचीन संस्कृतीची ठिकाणे कुठे आहेत? हडप्पा व मोहनजोदडो ही प्राचीन संस्कृतीची ठिकाणे कुठे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 पाकिस्तान या ठिकाणी हडप्पा व मोहनजोदडो ही प्राचीन संस्कृतीची ठिकाणे आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 भारत स्वतंत्र होत असताना भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? भारत स्वतंत्र होत असताना भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 JB कृपलानी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 इसवी सन 1946 मध्ये भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली? इसवी सन 1946 मध्ये भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 संसदेच्या निर्वाचित सदस्यांना काय म्हणतात? संसदेच्या निर्वाचित सदस्यांना काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 खासदार म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 राज्यसभेचे सभापती कोण असतात? राज्यसभेचे सभापती कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 उपराष्ट्रपती असतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 भारताचे राष्ट्रीय पदाचे उमेदवारीस किमान वय किती पाहिजे? भारताचे राष्ट्रपती पदाचे उमेदवारीस किमान वय डॅश डॅश पाहिजे? तर ऑप्शन क्रमांक 4 35 वर्ष पाहिजे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 देशातील पहिले बाल न्यायालय कोठे स्थापन करण्यात आले? देशातील पहिले बाल न्यायालय कोठे स्थापन करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 1 दिल्ली या ठिकाणी देशातील पहिले बाल न्यायालय स्थापन करण्यात आले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 कोणता किल्ला सह्याद्री व त्यांच्या शाखा रांगेत येत नाही? कोणता किल्ला सह्याद्री व त्यांच्या शाखा रांगेत येत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 वर्धनगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 लोकमान्य टिळकांनी भारताचा हिरा म्हणून कोणाचा उल्लेख केला? लोकमान्य टिळकांनी भारताचा हिरा म्हणून कोणाचा उल्लेख केला? तर ऑप्शन क्रमांक 2 गोपाळ कृष्ण गोखले यांनी केला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 महादेव गोविंद रानडे हे खालीलपैकी कोणत्या संस्थेचे सदस्य होते? महादेव गोविंद रानडे हे खालीलपैकी कोणत्या संस्थेचे सदस्य होते? तर ऑप्शन क्रमांक 2 प्रार्थना समाज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 महाराष्ट्राच्या वायव्य भागात कोणत्या टेकड्या आढळतात?
महाराष्ट्राच्या वायव्य भागात कोणत्या टेकड्या आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 1 सातमाळा डोंगररांगा, ऑप्शन क्रमांक 2 गाळाणा टेकड्या, ऑप्शन क्रमांक 3 अक्राणी टेकड्या, तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 महाराष्ट्रात ठिबक सिंचनाखालील सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रात ठिबक सिंचनाखालील सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या मातीमध्ये लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण जास्त असते? खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या मातीमध्ये लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण जास्त असते? तर ऑप्शन क्रमांक 3 जांभा मृदा ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 2011 सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्र ग्रामीण लोकसंख्या डॅश आहे? 2011 सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्र ग्रामीण लोकसंख्या डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 55% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 खालीलपैकी कोणत्या भूकंप लहरी द्रव्य पदार्थातून जात नाहीत? खालीलपैकी कोणत्या भूकंप लहरी द्रव्य पदार्थातून जात नाहीत? तर ऑप्शन क्रमांक 2 द्वितीय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 पृथ्वीचा केंद्रभाग वस्तुमानाच्या डॅश डॅश भाग व्यापतो? पृथ्वीचा केंद्रभाग वस्तुमानाच्या डॅश डॅश भाग व्यापतो? तर ऑप्शन क्रमांक 3 35% भाग व्यापतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मुंबई इंडियन्स आतापर्यंत किती वेळा IPL विजेता संघ ठरलेला आहे? मुंबई इंडियन्स आतापर्यंत किती वेळा IPL विजेता संघ ठरलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 5 वेळा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 द फाईल्स या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? द काश्मीर फाईल्स या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 विवेक अग्निहोत्री हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 भारतातील सर्वात कमी पाऊस पडणारे ठिकाण कोणते? भारतातील सर्वात कमी पाऊस पडणारे ठिकाण कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 लेह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 साहित्य अकादमी पुरस्कार 2020 प्राप्त उदय ही कादंबरी कोणी लिहिली आहे? साहित्य अकादमी पुरस्कार 2020 प्राप्त उदय ही कादंबरी कोणी लिहिली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नंदा खरे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 लोकशाही निर्देशांक अहवाल 2020 नुसार भारताचा क्रमांक खालीलपैकी कितवा आहे? लोकशाही निर्देशांक अहवाल 2020 नुसार भारताचा क्रमांक खालीलपैकी कितवा आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 53 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 कोकणातील नद्यांचा डॅश हा पर्वत प्रमुख जलविभाजक आहे? कोकणातील नद्यांचा डॅश हा पर्वत प्रमुख जलविभाजक आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सह्याद्री हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 तुटीचा अर्थभरणा करण्याचे खालीलपैकी कोणते आधुनिक उद्दिष्ट नाही? तुटीचा अर्थभरणा करण्याचे खालीलपैकी कोणते आधुनिक उद्दिष्ट नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 अर्थव्यवस्थेला मदतीतून बाहेर काढणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 दर 2 वर्षांनी राज्यसभेचे डॅश डॅश सभासद निवृत्त होतात? दर 2 वर्षांनी राज्यसभेचे डॅश डॅश सभासद निवृत्त होतात? तर ऑप्शन क्रमांक 2 एकाच 3 सभासद निवृत्त होतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मिहान प्रकल्प कुठे आहे? मिहान हा प्रकल्प कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मिहान हा प्रकल्प नागपूर या शहरामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 समुदाय विकास योजनेची सुरुवात कितव्या पंचवार्षिक योजनेत करण्यात आली? समुदाय विकास योजनेची सुरुवात कितव्या पंचवार्षिक योजनेत करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 पहिल्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 फुटके नशीब हे आत्मचरित्र कोणाचे आहे? फुटके नशीब हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गोपाळ गणेश आगरकर यांचे फुटके नशीब हे आत्मचरित्र आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 बॉम्बे क्रॉनिकल ही वृत्तपत्रे कोणाचे आहे? बॉम्बे क्रॉनिकल हे वृत्तपत्र कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 फिरोज शाह मेहता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 सेमिनरी हिल्स हे वनोद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? सेमिनरी हिल्स हे वनोद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 सील व वॉलरस मासे कोणत्या प्रदेशात आढळतात?
सिल्व्हो वॉलरस मासे कोणत्या प्रदेशात आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 3 तुंड्रा प्रदेशामध्ये आढळतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 डॅश डॅश मृदेने भारतातील सर्वात जास्त प्रदेश व्यापला आहे. डॅश डॅश मृदेने भारतातील सर्वात जास्त प्रदेश व्यापला आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 गाळाची मृदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 खालीलपैकी कोण अखिल भारतीय सेवांचे जनक म्हणून ओळखले जातात? खालीलपैकी कोण अखिल भारतीय सेवांचे जनक म्हणून ओळखले जातात? तर ऑप्शन क्रमांक 2 वल्लभभाई पटेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वात मोठी किनारपट्टी लाभलेली आहे? खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वात मोठी किनारपट्टी लाभलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 देशाचा कोणता भाग सिंचनाखालील क्षेत्र कमी आहे? देशाचा कोणता भाग सिंचनाखालील क्षेत्र कमी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पूर्व भाग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 महाराष्ट्रात सर्वात जास्त लांबीचे रस्ते डॅश डॅशचे आहेत? महाराष्ट्रात सर्वात जास्त लांबीचे रस्ते डॅश डॅशचे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 ग्रामीण रस्ते आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे? विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 स्पीकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 हरित क्रांतीनंतर डॅश डॅशचे सर्वात जास्त उत्पादन वाढ दर्शवणारे प्रमुख अन्नधान्य पीक आहे? हरित क्रांतीनंतर डॅश डॅशचे सर्वात जास्त उत्पादन वाढ दर्शवणारे प्रमुख अन्नधान्य पीक आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 गहू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते? अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 राजेवाडी या ठिकाणी अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात घेतले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 पारकुई वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? पारकुई वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अरुणाचल प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 लिंगमळा हा प्रसिद्ध धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? लिंगमळा हा प्रसिद्ध धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सातारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 भारतात कोणत्या एका वाऱ्यामुळे दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो? भारतात कोणत्या एका वाऱ्यामुळे दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो? तर ऑप्शन क्रमांक 1 उत्तर पूर्व मोसमी वारे दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 औंढा नागनाथ हे प्रसिद्ध ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? औंढा नागनाथ हे प्रसिद्ध ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 हिंगोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 महाराष्ट्रातील पूर्व पश्चिम लांबी खालीलपैकी किती आहे? महाराष्ट्रातील पूर्व पश्चिम लांबी खालीलपैकी किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 800 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 1 मे 1981 रोजी अनुक्रमे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली आहे? 1 मे 1981 रोजी अनुक्रमे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सिंधुदुर्ग जालना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 अडाण धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? अडाण धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 वाशिम जिल्ह्यामध्ये अडाण धरण आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 गोसी खुर्द धरण डॅश डॅश जिल्ह्यात आहे? गोसी खुर्द धरण डॅश डॅश जिल्ह्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 भंडारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 भारतातील तलावांचा राज्य म्हणून कोणत्या राज्यास ओळखले जाते? भारतातील तलावांचे राज्य म्हणून कोणत्या राज्यास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 भारताचे झिरो मेल कुठे आहे? भारताचे झिरो मेल कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर या ठिकाणी भारताचे झिरो मेल आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 भारताच्या भूसीमा डॅश डॅश देशांना भिडतात? भारताच्या भूसीमा डॅश डॅश देशांना भिडतात. तर ऑप्शन क्रमांक 1 7 देशांना भेटतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 कार्ल मार्क्स हा विचारवंत कोणत्या देशाचा होता? कार्ल मार्क्स हा विचारवंत कोणत्या देशाचा होता? तर ऑप्शन क्रमांक 2 जर्मनी या देशाचा होता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 कार्ल मार्क्सच्या विचारावर जगातील पहिली साम्यवादी क्रांती कुठे घडली? कार्ल मार्क्स यांच्या
विचारावर जगातील पहिली साम्यवादी क्रांती कुठे घडली? तर ऑप्शन क्रमांक 1 रशिया या ठिकाणी कार्ल मार्क्स यांच्या विचारावर जगातील पहिली साम्यवादी क्रांती घडली, ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 चिरोली टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? चिरोली टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 चिरोली टेकड्या ही गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे, ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 खालीलपैकी वातावरणाचा सर्वात खालचा स्तर कोणता? खालीलपैकी वातावरणाचा सर्वात खालचा स्तर कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 तपंबर, ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा वेरूळ लेणी आहेत? महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा वेरूळ लेणी आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 औरंगाबाद, ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मध्य प्रदेशातील अमरकंटक जिल्ह्यात कोणता धबधबा स्थित आहे? मध्य प्रदेशातील अमरकंटक जिल्ह्यात कोणता धबधबा स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कपिलधारा हा धबधबा स्थित आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 खालीलपैकी कोणती कृष्णा नदीच्या उजव्या तीरावरील उपनदी आहे? खालीलपैकी कोणती कृष्णा नदीच्या उजव्या तीरावरील उपनदी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 येरळा, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मणिपूर या राज्याच्या पूर्वेकडील देश कोणता आहे? मणिपूर या राज्याच्या पूर्वेकडील देश कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 म्यानमार, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 जगातील सर्वात मोठा सलग मैदानी प्रदेश कोणता? जगातील सर्वात मोठा सलग मैदानी प्रदेश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 सायबेरिया मैदान, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 कोकण विभागात एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो? कोकण विभागात एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 7 जिल्ह्यांचा समावेश होतो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 डॅजशे महाराष्ट्रातील 50वे अभयारण्य घोषित करण्यात आले आहे? डॅजशे महाराष्ट्रातील 50वे अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कन्हाळगाव, हे महाराष्ट्रातील 50वे अभयारण्य घोषित करण्यात आले आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 राज्य फुलपाखरू जाहीर करणारे देशातील पहिले राज्य कोणते? राज्य फुलपाखरू जाहीर करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री कोण आहेत? महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 अमित देशमुख, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 चेन्नई सुपर किंग संघाचा नवनियुक्त कर्णधार कोण? चेन्नई सुपर किंग संघाचा नवनियुक्त कर्णधार कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रवींद्र जडेजा, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री कोण आहेत? महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 वर्षा गायकवाड, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 भारतात जीएसटी खालीलपैकी कधी लागू झाला? भारतात जीएसटी खालीलपैकी कधी लागू झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 1 जून 2017 या दिवशी भारतामध्ये जीएसटी लागू झाला आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 तोरणामाळचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तोरणामाळचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 तोरणामाळचे पठार हे अमरावती जिल्ह्यामध्ये आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 आळंदी तीर्थक्षेत्र कोणत्या नदीकाठी वसले आहे? आळंदी तीर्थक्षेत्र कोणत्या नदीकाठी वसले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 इंद्रायणी नदीकाठी वसले आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कुठे आहे? स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नांदेड, ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 गावातील कोतवालांची संख्या कशावरून अवलंबून असते? गावातील कोतवालांची संख्या कशावरून अवलंबून असते? तर ऑप्शन क्रमांक 4 गावाच्या लोकसंख्येवर अवलंबून असते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 महाराष्ट्रात खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामात घेतले जाणारे महत्त्वाचे पीक कोणते? महाराष्ट्रात खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामात घेतले जाणारे महत्त्वाचे पीक कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 ज्वारी, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 कोणत्या घटना दुरुस्तीने राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग
आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यात आला? कोणत्या घटना दुरुस्तीने राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 102 ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 दख्खन पठाराच्या उत्तर व पूर्व सीमावर्ती डोंगराळ भागात डॅश जमातीचे लोक राहतात. दख्खन पठाराच्या उत्तर व पूर्व सीमावर्ती डोंगराळ भागात डॅश डॅश जमातीचे लोक राहतात. तर ऑप्शन क्रमांक 4 भिल्ल व गोंड जमातीचे लोक राहतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 राष्ट्रीय काँग्रेस स्थापनेत महाराष्ट्रातील कोणत्या नेत्यांचा सहभाग होता? राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत महाराष्ट्रातील कोणत्या नेत्यांचा सहभाग होता? तर ऑप्शन क्रमांक 1 फिरोजशाह मेहता यांचा सहभाग होता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली? बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 नाना जगन्नाथ शंकर शेठ यांनी केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 खालीलपैकी कोणती दगडी कोळसा सर्वात उच्च प्रतीचा मानला जातो? खालीलपैकी कोणता दगडी कोळसा सर्वात उच्च प्रतीचा मानला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 अँथ्रासाइट हे दगडी कोळसा सर्वात उच्च प्रतीचा मानला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 भारतातील महिला बँकेची स्थापना कोणत्या वर्षाच्या अर्थसंकल्पनात करण्यात आला? भारतातील पहिल्या महिला बँकेची स्थापना कोणत्या वर्षाच्या अर्थसंकल्पनात करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 3 2013-14 ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 दांडी यात्रेमध्ये गांधीजी सोबत महाराष्ट्रातील एकूण किती व्यक्ती सामील होते? दांडी यात्रेमध्ये गांधीजी सोबत महाराष्ट्रातील एकूण किती व्यक्ती सामील होते? तर ऑप्शन क्रमांक 4 13 व्यक्ती सामील होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 इसवी सन 1875 मध्ये डॅजशाने इंडियन लीगची स्थापना केली. इसवी सन 1875 मध्ये डॅजशांनी इंडियन लीगची स्थापना केली. तर ऑप्शन क्रमांक 3 शिरीष कुमार बोस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 बंधन एक्सप्रेस कोणत्या दोन देशांच्या दरम्यान धावते? बंधन एक्सप्रेस कोणत्या दोन देशांच्या दरम्यान धावते? तर ऑप्शन क्रमांक 4 भारत व बांगलादेश यांच्या दरम्यान धावते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 विशेष आर्थिक क्षेत्र कायद्याच्या उद्दिष्टांमध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश होतो? विशेष आर्थिक क्षेत्र कायद्यांच्या उद्दिष्टांमध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश होतो? तर ऑप्शन क्रमांक गुंतवणुकीस प्रोत्साहन, ऑप्शन क्रमांक 2 रोजगार निर्मिती, ऑप्शन क्रमांक 3 पायाभूत सुविधा विकास, तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व, तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 भारतीय दारिद्र्यांचा अंदाज आतापर्यंत डॅजशाने वर्तवले आहेत. भारतीय दारिद्र्यांचे अंदाज आतापर्यंत डॅजशाने वर्तवले आहेत. तर ऑप्शन क्रमांक 1 दांडेकर आणि रथ, ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर वर्ध आणि अहलुवालिया, ऑप्शन क्रमांक 3 मिनास पीडी ओझा, ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व, तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 डॅजच्या दिवशी उद्दिष्टांचा ठराव एकमताने संमत झाला. डॅजच्या दिवशी उद्दिष्टांचा ठराव एकमताने संमत झाला. तर ऑप्शन क्रमांक 2 22 जानेवारी 1947 उद्दिष्टांचा ठराव एकमताने संमत झाला. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 1885 ते 1906 या काळात काँग्रेसचे सचिव कोण होते? 1885 ते 1906 या काळात काँग्रेसचे सचिव कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 A.O. ह्यूम हे होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली संबंधी संदर्भात डॅश डॅशमध्ये सापडतात. राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली संबंधी संदर्भ डॅश डॅशमध्ये सापडतात. तर ऑप्शन क्रमांक 2 अनुच्छेद 239 मध्ये सापडतात. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यात आहे? भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कर्नाटकी राज्यामध्ये भारतातील सर्वात मोठा धबधबा आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 ब्रिटिश सत्तेदरम्यान जिल्हा अधिकाऱ्यांकडे न्यायिक शक्ती कोणी काढून घेतली? ब्रिटिश सत्तेदरम्यान जिल्हा अधिकाऱ्यांकडे न्यायिक शक्ती कोणी काढून घेतली? तर ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी काढून घेतली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38
पुढीलपैकी कोणती संघटना स्त्रियांनी स्त्रियांसाठी प्रथम उभारली होती? पुढीलपैकी कोणती संघटना स्त्रियांनी स्त्रियांसाठी प्रथम उभारली होती? तर ऑप्शन क्रमांक 4 भारत स्त्री महामंडळ यांनी उभारली होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 1857च्या उठावात क्रांतिकारकांच्या जोरदार हल्ल्याने जखमी होऊन कोणत्या ब्रिटिश रेसिडेंटचा मृत्यू झाला? 1857च्या उठावात क्रांतिकारकांच्या जोरदार हल्ल्याने जखमी होऊन कोणत्या ब्रिटिश रेसिडेंटचा मृत्यू झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 हेनरी लॉरेन्स यांचा मृत्यू झाला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 महात्मा गांधीजींनी दांडीयात्रेला कोणत्या दिवशी सुरुवात केली? महात्मा गांधीजींनी दांडीयात्रेला कोणत्या दिवशी सुरुवात केली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 12 मार्च 1930 या रोजी दांडीयात्रेला सुरुवात केली होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 राज्यघटनेतील कलम 14 कशाशी निगडित आहे? राज्यघटनेतील कलम 14 हे कशाशी निगडित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कायद्यापुढे समानता आणि कायद्याचे संरक्षणाची समान संधी. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 जिल्हा नियोजन आणि विकास मंडळे स्थापन करण्याची शिफारस डॅश डॅश यांनी केली? जिल्हा नियोजन आणि विकास मंडळे स्थापन करण्याची शिफारस डॅश डॅश यांनी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 एलियन बेंगिरवार समितीने केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 भारतीय राज्यघटनेचे कलम 51 कशा संबंधी आहे? भारतीय राज्यघटनेचे कलम 51 कशा संबंधी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 भारतीय राज्यघटनेनुसार पुढीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही? भारतीय राज्यघटनेनुसार पुढीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदान करणे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 1929 मध्ये केंद्रीय विधानसभेत बॉम्बस्फोट करण्याची योजना कोणी आखली होती? 1929 मध्ये केंद्रीय विधानसभेत बॉम्बस्फोट करण्याची योजना कोणी आखली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 बटुकेश्वर दत्त, ऑप्शन क्रमांक 2 भगतसिंग, ऑप्शन क्रमांक 3 सुखदेव, तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 1 जानेवारी 1923 रोजी स्थापन झालेल्या स्वराज्य पक्षाचे सचिव कोण होते? 1 जानेवारी 1923 रोजी स्थापन झालेल्या स्वराज्य पक्षाचे सचिव कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 पंडित मोतीलाल नेहरू हे होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 गदर पार्टीच्या स्थापनेखालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा समावेश नव्हता? गदर पार्टीच्या स्थापनेत खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा समावेश नव्हता? तर ऑप्शन क्रमांक 1 रासबिहारी बोस यांचा समावेश नव्हता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना कोणी केली? शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 डॅश हे भारतामध्ये सर्वाधिक दूध उत्पादनाचे राज्य आहे? डॅश हे भारतामध्ये सर्वाधिक दूध उत्पादनाचे राज्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 उत्तर प्रदेश हे भारतामध्ये सर्वाधिक दूध उत्पादनाचे राज्य आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 खालीलपैकी पर्जन्यविषयक कोणती प्रमुख समस्या महाराष्ट्राला भेडसावते? खालीलपैकी पर्जन्यविषयक कोणती प्रमुख समस्या महाराष्ट्राला भेडसावते? तर ऑप्शन क्रमांक 3 स्थलीय कालीय विविधता हे आपले करेक्ट आन्सर होईल.